किनारपट्टी भागामध्ये सर्वत्र उन्हाचा वाढता कडाका पाहता सर्वांचंच लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलंय। मे महिन्याच्या शेवटी पावसाच्या काही सरी बरसतात आणि त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतो। पण यंदा मात्र मान्सूनपूर्व पावसानं मे महिन्याच्या शेवटी देखील बरसायला सुरुवात केलेली नाहीये। त्यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेत। तर रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांसाठी फलदायी असतो। पण अद्याप तरी रोहिणी नक्षत्राचा पाऊसही झालेला नाहीये। त्यामुळे सध्या कोकणात निरभ्र वातावरण आहे। कोकणातलं किनारपट्टी भागातलं वातावरण हे उष्ण आहे। अगदी अंगाला जे घामाच्या धारा ज्या म्हणतो त्या लागतात अशा पद्धतीचं वातावरण अगदी सकाळपासून आहे। आणि अशा वेळेला साधारणपणे पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। पण जर किनारपट्टी भागामध्ये किंवा कोकणातला सर्वच भागामध्ये बघायला गेलं तर पाऊस किंवा मान्सूनपूर्व पाऊस किंवा पावसाच्या आगमनाचे संकेत देणारं वातावरण सध्या तरी दिसून येत नाही आहे। मागच्या 8-10 दिवसांपासून साधारणपणे काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतात, पण त्या हलक्या आहेत। अगदी विशिष्ट भागामध्ये पाऊस बरसतो आणि त्यानंतर तो पुन्हा थांबतोय। आत्ता जर आपण बघितलं तर हे वातावरण किंवा साधारणपणे आकाश जे आहे ते निरभ्र आहे। आत्ता कुठेतरी मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देणारे बदल किंवा आकाशामध्ये काळ्या ढगांची दाटी अपेक्षित असते ती दिसत नाहीये। विशेष बाब हीच आहे की रोहिणी नक्षत्र लागलेलं आहे आणि रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर या नक्षत्रामध्ये येणारा पाऊस किंवा बरसणाऱ्या पावसाच्या सरी यावरती देखील कोकणातल्या भात उत्पादक शेतकऱ्यांची काही गणित अवलंबून असतात। हे शेतकरी पेरणी करत असतात, पण रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर देखील पेरणी काही किंवा भात शेतीची कामांची लगबग जी आहे ती दिसून येत नाही आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की साधारणपणे अधिक मास लागला आहे आणि त्यांच्या स्थानिक साधारणपणे अंदाजानुसार किंवा त्यांच्या परंपरेनुसार चालत आलेल्या अंदाजानुसार पाऊस हा योग्य वेळी येईल आणि आम्ही त्यानंतर भात शेतीची कामं जी आहेत ती सुरू करू। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।